नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात रक्षाबंधन निमित्त खास अतिशय चविष्ट अशा दोन प्रकारच्या नारळाच्या वड्यांची रेसिपी। दोन्ही प्रकार अगदी अप्रतिम आहे। एक रेसिपी आईची आहे आणि एक रेसिपी माझी आहे। दोन्ही वड्या खूप मस्त होतात आणि नवशिक्यांनी जरी बनवल्यात तरी अजिबात बिघडणार नाही अशा रेसिपी आहे। मी हा रेसिपी तुम्हाला दाखवते आहे। दोन्हीपैकी कुठला प्रकार तुम्हाला आवडला तो मला कमेंट करून कळवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण नेहमी करता ओल्या नारळाच्या वड्यात थोडंसं दूध किंवा थोडी साय घालून बनवत असतो। माझी आई ह्या ओल्या नारळाच्या वड्यात थोडं जास्त असं दूध घालून बनवते। दूध आटवल्यामुळे छान खव्यासारखी टेस्ट यायला येते। अप्रतिम अशा वड्या होतात। हलक्या गुलाबीसर रंगाच्या तांबूस रंगाच्या वड्या ह्या असतात, पांढऱ्या शुभ्र नाही। चला तर मग बघूया त्याची कृती। वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 कप किसलेलं नारळ। हे ओलं नारळ मी किसून घेतलं आहे आणि या कपानी अगदी दाबून दाबून हे मोजून घेतलं आहे। 2 कप आहे। नारळ मोजताना नेहमी करता गच्च दाबून मोजा, म्हणजे साखरेचा अंदाज चुकत नाही। नारळ किसताना याची पाठ किंवा याची जी साल आहे ती मी काढली नाही। या ब्राऊन पाठीसह हे किसलेलं आहे। याची देखील छान खरपूस चव वडीला येते आणि छान तांबूस अशा ह्या वड्या होतात। सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईमध्ये किंवा एखाद्या जाड बुडाच्या भांड्यामध्ये आपल्याला हा 2 वाट्या ओल्या नारळाचा किस घ्यायचा आहे। हे किसाचं टेक्स्चर देखील खूप छान येतं। 2 वाटी किसासाठी आपल्याला 2 वाटीच हे दूध घ्यायचं आहे। फुल फॅट मिल्क आहे, म्हशीचं दूध आहे। ज्या भांड्यानी किंवा ज्या वाटीनी तुम्ही हा नारळाचा किस मोजून घ्याल त्याच वाटीनी दूध देखील मोजून घ्या। मी कपाचं प्रमाण तुम्हाला देत आहे। त्यानंतर यामध्ये 1.5 वाटी साखर घालणार आहे। 2 वाटी नारळाच्या किसासाठी 1.5 वाटी साखर आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण साखर जर खूप कमी झाली तर वड्या बाइंड होत नाही। आता आपल्याला खालीच हे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस पेटवायच्या आधी खालीच हे थोडं मिक्स करून ठेवा, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळून जाईल। हे व्यवस्थित मिक्स झालं आहे, तुम्ही बघू शकता। ज्या ताटामध्ये किंवा ट्रे मध्ये आपल्याला वड्या सेट करायच्या आहे त्याला सर्वात आधी आपण तूप ग्रीस करून घेऊ, म्हणजे वड्या पटकन सुटतील। थोडंसं तूप याला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे। या छोट्या प्लेटला देखील थोडं तूप ग्रीस करून घेऊ। इथे मध्यम ते मोठ्या गॅसवर आता या दुधामध्ये आपल्याला हे नारळाचा किस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। सुरुवातीला ही साखर गरम झाल्यामुळे हे थोडं पातळ होईल आणि मग हळूहळू घट्ट होत जाईल। ह्या वड्या बनवायला वेळ थोडा जास्त लागतो, पण चव खूप अप्रतिम येते। हे बघा, याला आता मस्त उकळी आली आहे। आता हे सतत ढवळायची गरज नाही। या दुधामध्ये आता आपल्याला हा नारळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तुमची बाकीची कामं करता करता याला अधनमधनं हात द्या आणि हे व्यवस्थित शिजवून घ्या। हे बघा, हळूहळू हे आता घट्ट व्हायला लागला आहे आणि याचा रंग देखील बदलायला लागला आहे। आपल्याला हे छान घट्ट गोळा होईपर्यंत परतायचं आहे। या मिश्रणामध्ये जेव्हा हे असे फुगे येतात, हे फुगे हातावर उडतात आणि चटका लागतो, त्यामुळे हे नेहमी करता ढवळण्यासाठी लांब दांडीचं उलथनं घ्या किंवा हाताला एखादा टॉवेल किंवा नॅपकिन तुम्ही गुंडाळून घ्या। हे मिश्रण छान घट्टसर झालं आहे, पण अजूनही हे कोरडं नाही। यामध्ये असा रस्सा आहे, ओलसर आहे, त्यामुळे आता आपल्याला हे मध्यम गॅसवर सतत परतायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवा आणि सतत परतत राहा। तुम्ही जर हे असंच ठेवून दिलं तर खाली तळाला लागेल। आपण असं दाबून जर बघितलं तर अजून यामध्ये पाक असा निघतो आहे, त्यामुळे अजून 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हे परतायचं आहे। झालंय हे परतून। अगदी आता खूप देखील परतू नका, नाहीतर हा किस सर्व सुटा सुटा होऊन जाईल। आता सर्वात शेवटी यामध्ये वेलची पूड घालूया। एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅस बंद करूया। इथे तूप लावलेल्या ताटात आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। पसरवून घेऊया।
बघा खूप सुंदर हलका गुलाबी रंग याला आला आहे, अगदी खमंग असा। या प्रकारे उलटण्याने असं पसरवून घ्या आणि ह्या तूप लावलेल्या प्लेटनी हे आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी यामध्ये थापून घेतलं आहे आणि प्लेटच्या साह्याने अगदी सारखं करून घेतलं। सध्या हे खूप गरम आहे, थोडं कोमट व्हायची वाट आपल्याला बघायची आहे, नंतर याला चाकूच्या साह्याने आपण काप करून घेऊया। हे मिश्रण आता थोडं कोमट झालं आहे, अगदी खूप गरम नाही। आता आपल्याला आवडतील त्या आकाराचे याला काप देऊन ठेवायचे आहे। सध्या या वड्या सुटणार नाही, पण थंड व्हायच्या आधीच आपल्याला याला असे काप द्यायचे आहे। लहान मोठे चौकोनी किंवा डायमंड शेप तुम्ही हे कापून घ्या। खूप सुरेख अशा ह्या वड्या होतात, नक्की करून बघा। वड्या कापून झाल्या आहे। आता साधारण 1.5 ते 2 तासासाठी आपल्याला हे सेट होण्यासाठी आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे। फ्रीज मध्ये वगैरे ठेवू नका, बाहेरच आपल्याला ह्या ठेवायच्या आहे। साधारण 2 ते 2.5 तासानंतर तुम्ही बघू शकता ह्या वड्या मस्त सेट झाल्या आहे। हे तुमचं मिश्रण जर थोडं ओलसर राहिलं तर वड्या सेट व्हायला थोडा वेळ लागू शकतो। मिश्रण व्यवस्थित परतणं गरजेचं आहे। आता मी तुम्हाला ह्या वड्या सोडवून दाखवते। हे बघा, बघा किती सुरेख ह्या वड्या झाल्या आहे, मस्त। अतिशय चविष्ट अशा नारळाच्या वड्या तयार। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर, हे बघा खूप मस्त अशा वड्या आहे। या एकाच वडीमध्ये तुम्हाला कलाकंद बर्फी आणि नारळाची वडी दोन्हीची टेस्ट मिळते। अप्रतिम अशा ह्या वड्या लागतात आणि 4 ते 5 दिवस टिकतात, अगदी फार टिकत नाही। ओल्या नारळाची आणि दूध घातलेली बर्फी आहे, त्यामुळे 4 दिवसात वगैरे संपवा। बघूयात खूप कमी साहित्यामध्ये झटपट होणाऱ्या आणि अगदी नवशिके देखील बनवतील इतक्या परफेक्ट नारळाच्या वड्यांची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। नारळाच्या वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये 1 टीस्पून तूप मी गरम करायला ठेवला आहे। तूप गरम झालं की यामध्ये 3 कप आपल्याला खोवलेला ओला नारळ घ्यायचा आहे। खोवलेला नारळ हा मोजताना नेहमी करता कपानी घट्ट दाबून दाबून मोजा, म्हणजे साखरेचा अंदाज चुकणार नाही। नारळ जर तुम्ही हलकं हलकं कपामध्ये भरून घेतलं तर साखरेचं प्रमाण खूप जास्त होऊन जातं। आता या 3 कप नारळासाठी 1.5 कप साखर घालणार आहे। म्हणजे जेवढा नारळ असेल त्याच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण एकाच अर्ध हे अगदी अचूक प्रमाण आहे। साखर कमी झाले की देखील वड्या नीट पडत नाही। आता मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण नीट परतत राहायचं आहे। सुरुवातीला साखर विरघळली की हे थोडं सैलसर होत जातं। अगदी साध्या सोप्या पटकन होणाऱ्या ह्या नारळाच्या वड्या आहे, फार कुठलंही साहित्य याला लागणार नाही। हे बघा हळूहळू साखर विरघळायला लागली आणि हे मिश्रण जरा सैल व्हायला लागलं आहे। आता आपल्याला हे चांगलं कोरडं होईल इतपत परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा, म्हणजे वड्यांचा रंग अगदी छान टिकून राहील। मोठ्या गॅसवर भरभर केलं तर वड्यांचा रंग तांबूस होईल।
हे बघा, तुम्ही बघू शकता आता हळूहळू हे मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात झाली आहे आणि कडेने असं थोडं पांढरं पांढरं व्हायला सुरुवात झाली आहे। आता आपल्याला अजून थोड्या वेळासाठी हे परतायचं आहे। अजूनही यामध्ये थोडा ओलावा आहे। हे बघा, इथे खाली तळाला बघा ओलसरच दिसते आहे। हे मिश्रण जरा एकवटून येईल एवढं आपल्याला परतायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता हे मस्त परतून झालं आणि आता ह्याचा असा गोळा तयार होतो आहे। कढईपासून हे असं सुटायला देखील लागलं। मंद गॅसवर ह्या जाड बुरडाच्या पसरट कढईमध्ये हे मिश्रण परतण्यासाठी मला साधारण 25 मिनिट लागले आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये 1 टीस्पून तूप घालणार आहे। पुन्हा थोडंसं तूप घालूया। शेवटी जरा तूप घातलं की याला खूप मस्त चकाकी येते। थोडी वेलचीची पूड, एक वेळा हे पुन्हा मिक्स करून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता, पण आमच्याकडे माझ्या मुलांना अगदी साध्याच ह्या बनवलेल्या वड्या आवडतात। बघा, तूप घालता बरोबर किती छान शाईन याला आली। इकडे काठानी बघा असं कडक आणि हे पांढरं व्हायला सुरुवात झाली आहे। हे नीट भाजल्या गेल्याची ही खूण आहे। आता आपण हे काढून घेऊ। इथे एका ट्रेला मी तूप लावून घेतलं आहे। तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही एखाद्या ताटाला पण तूप लावून घेऊ शकता। त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे। हे बघा, तुम्हाला टाकतानाच कळत असेल हे किती छान परफेक्ट परतून झालं आहे। आता आपण हे पसरवून घेऊया। आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे। उलटण्याने असं पसरवून घ्या। कडेपर्यंत छान दाबून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता मी हे मस्त थापून घेतलं आहे। आता हे सध्या खूप गरम आहे। गरम असताना ह्याच्या वड्या कापू नका, त्या सुटून जातील। हे आता आपल्याला थोडंसं कोमट व्हायची वाट बघायची आहे। जरा ह्याची वाफ निघून गेल्यानंतर हलकसं गरम असलं की मग आपण ह्याच्या वड्या कापून घेऊ। आता हे आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। हे मिश्रण आता जरा कोमट झालं आहे आणि थोडंसं सेट देखील झालं। आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊ। खूप गार झाल्यानंतरही वड्या कापता येत नाही। थोडं कोमट असतानाच याला आपल्याला असे काप देऊन घ्यायचे आहे। तुम्हाला आवडतील त्या आकाराचे काप याला देऊन घ्या। बघा, कापतानाच तुम्हाला कळत असेल किती छान ह्या वड्या झाल्या आहे। हे बघा, या पद्धतीने आयताकृती आकारामध्ये मी ह्या वड्या कापून घेतल्या आहे। आता ह्या वड्या पूर्णपणे गार होण्यासाठी साधारण 1 ते 2 तास आपण बाजूला ठेवून देऊ। 1-2 तासात ह्या वड्या खूप मस्त सेट होतात। अजूनही हे जरा गरमच आहे। गरम असताना वड्या सोडवण्याचा प्रयत्न करू नका, फक्त त्याला असे काप करून ठेवा म्हणजे नीट निघतील। हे बघा, तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे गार झालं आहे। साधारण 1 तास झाला आहे। आता आपण वड्या सोडवून घेऊया। या कापलेल्या वड्यांमध्ये एक वेळा चाकू फिरवून घेऊ आणि हळूच या वड्या सोडवून घेऊया। हे बघा, किती सहज आणि किती छान या वड्या निघताय। अगदी पांढरे स्वच्छ खुटखुटीत अशा वड्या झाल्या आहेत। तुम्हाला जवळून याचं टेक्स्चर दाखवते। हे बघा,
अतिशय चविष्ट खूप खुटखुटीत अशा नारळाच्या वड्या तयार आहे। ह्या वड्या कोरड्या हवाबंद डब्यामध्ये साधारण 7 ते 8 दिवस देखील सहज टिकतात। या प्रकारे नारळाच्या वड्या तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।